श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे, हे स्वामींनी आपल्या स्वामीचरित्रामध्ये सांगितलं आहे. जर माझ्या मंत्राचं प्रीतीने अंतःकरणापासून जर कोणी नामस्मरण केलं तर मी त्याचे सर्व संकट दूर करतो, हे स्वामींनी स्वतः सांगितले आहे. त्यामुळे आपल्याला जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त अंतःकरणापासून महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. या ताई दादांनी देखील हेच केलं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय बदल झाले हे आपण बघूया. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यामधील खूप मोठी कहाणी सांगणार आहे. स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले, स्वामींनी माझ्यासोबत काय काय केलं आणि आज माझी परिस्थिती कशी आहे ते सर्व काही मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम सांगावंसं वाटतं की मी स्वामींच्या सेवेत कशी आले. स्वामींची सेवा काय, कशी करतात, स्वामी कसे दिसतात, मला काही एक माहीत नव्हतं. आमचं मूळ गाव हे बीडचं आहे, पण आम्ही कामानिमित्त मुंबई येथे आलेलो आहे. मी, माझे मिस्टर आणि माझी 2 मुलं, आमचं छोटंसं कुटुंब मुंबई येथे राहतो. आम्ही रेंटने राहतो आणि आमचं जे मूळ घर आहे ते बीडला आहे. आमचं तिकडं फारसं जाणं होत नाही, कारण मिस्टर इकडं आल्यामुळे आम्ही सर्वजण इकडे आलो. सासू सासरे गावीच राहतात. आता इकडं आल्यानंतर इकडं स्थायिक झालो. आता मुंबईत राहायचं म्हटलं फार खर्च होता. इतका खर्च झेपत नव्हता. माझ्या मिस्टरांना पेमेंट फार नव्हतं, त्यामुळे मला देखील काम करावं लागत होतं. मग मी एका कापड दुकानामध्ये काम करू लागले होते. आमचा उदरनिर्वाह चालू होता. पण इतके संकट की कुणावरती एवढे संकट येऊ नये एवढे संकट आमच्यावरती आले. जे आम्ही घर तिकडे गावाकडे घर बांधलं होतं, त्यासाठी आम्ही लोन काढला होता. ते लोनचे हप्ते भरायचे, रेंट भरायचं, त्यानंतर घरात खायला प्यायला, मुलांचे शिक्षणही सुरू झाले होते. एवढ्या मोठ्या संकटामध्ये आता काय करायचं, कसं हँडल करायचं हे काहीच कळत नव्हतं. पैसे तर पुरत नव्हते. आज पेमेंट झालं की 4-5 दिवसामध्ये काहीच शिल्लक राहत नव्हतं. पूर्ण महिना कसा काढायचा खूप टेन्शन असायचं. पण मुलांना आम्ही कधीच कशाला नाही म्हटलो नाही. हे माझ्या मिस्टरांचा खूप छान स्वभाव आहे. जरी आपल्याकडे नसलं तरी आपण घेऊ असं म्हणतात आणि मन मात्र कोणाचंही दुखत नाही. त्यांचा स्वभाव हा फार छान आहे. ते खूप गुणी आहेत आणि मलाही फार जीव लावतात. आता कापड दुकानात मला एवढं काही पेमेंट नव्हतं, त्यामुळं मी काय करायची, मग आता सकाळ मी 2-3 घरची धुणी भांडी करून कामाला जात असायची, घरची आवरायची. जवळपास 4 वाजताच मी उठून हे सर्व काही करत असायची आणि मुलं शाळेत येऊपर्यंत मी तिथे थांबायची. त्यानंतर घरी यायचे, मिस्टर यायचे. त्या दरम्यान काय झालं की ज्या घरात मी कामाला जात होती, धुणे भांड्याच्या कामाला जात होती, तिथल्या ज्या ताई होत्या त्या स्वामींची सेवा करत होत्या. त्यांच्या घरात गेलं की फार छान वाटायचं, खूप प्रसन्न वाटायचं. मनामध्ये असं वाटायचं की हे कोणत्या देवतेची सेवा करतात, यांच्या घरात किती छान वाटतं, सर्व काही आहे, आपलं कधी असं होणार, असे मनामध्ये विचार यायचे. त्यावेळेस एकदा ताईंनी गुरुचरित्र पारायण केलं होतं. ताई म्हटल्या की सकाळी लवकर या आणि फडची वगैरे मला पुसून द्या म्हणे, कारण माझं पारायण चालू होते आहे. मग मी ताईंना कुतूहलाने विचारलं की कशाचं पारायण करत आहे. गुरुचरित्र पारायण. मला सांगा ना, हे कसं करतात, काय असतं, असं म्हणून मी ताईंना विचारलं. त्यांनी सांगितलं, गुरुचरित्र पारायण हे गुरु असतं, कारण हे महाराजांचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी आगळेवेगळे अवतार धारण केले आहे. दत्तप्रभूंचाच हा अवतार आहे. दत्तप्रभूंनी दुसरा अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ घेतला, त्यानंतर नृसिंह सरस्वती आणि त्यानंतर आपले स्वामी महाराज, असे त्यांनी वेगवेगळे अवतार धारण करून या जगाला खूप सुखी केलं आहे. अशा ताई मला सांगू लागल्या. मी म्हटलं, यांची सेवा कशी असते, मलाही सांगा ना, मलाही करायचं आहे. ताई म्हटल्या की तुम्ही सेवा सुरू करू शकता, तू नामस्मरणाने सेवा सुरू कर, त्यानंतर स्वामींचं चरित्र वाच. पण आमच्या घरी मांसाहार होत होता. मला खूप भीती वाटली की ताई, आमच्या घरी तर मांसाहार होतो, तर मग कसं करायचं. ताई म्हटल्या, हे बघ, घाबरण्याचं काहीच काम नाही. महाराजांची इच्छा असेल तर ते तुझ्याकडून सेवा करून घेतील, नसेल इच्छा तर सेवा होणार नाही, हे तुला मी अगोदरच सांगते, कारण इथे येणं सोपं नाही. ज्यांना कुणाला महाराज बोलवतात तेच इथे येऊ शकतात, असं ताई मला सांगू लागल्या. आणि मग मी
ताईंना सर्व विचारून त्यांना म्हटलं की मला ह्या सेवेसाठी जे काही पुस्तक लागतात ते तुम्ही मला आणून द्या, पण आमच्या घरात नॉनव्हेज बंद होणार नाही, कारण माझ्या मिस्टरांना नॉनव्हेज लागतं. ताई म्हटल्या, तू एक काम कर, सकाळी सकाळी लवकर सेवा करून घेत जा, नॉनव्हेज करायचं तर कर, तूही खात जा, कारण जोपर्यंत तुझी इच्छा होती तोपर्यंत तू खाऊ शकते. ज्या दिवशी महाराज तुझी इच्छा पूर्णपणे नष्ट करतील त्या दिवशी तू खाऊ नको, असं ताईंनी सांगितलं. कारण मन मारून राहणं हेही चांगलं नाही, असं ताई म्हटल्या. तर मी म्हटलं ठीक आहे. मग गुरुवार बघूनच मी ताईंकडून महाराजांचा फोटो, माळ, स्वामीचरित्र सर्व काही घेऊन आले. खूप आनंद होत होता की महाराज घरी येत आहे. आमच्या घरी त्या दिवशी गुरुवार होता. महाराजांची पानप्रतिष्ठा आम्ही केली. सर्व काही झालं. मिस्टरही खूप बोलले मला की अगं यांचं खूप कडक असतं, असं मी ऐकलेलं आहे, यांना नॉनव्हेज काहीच चालत नाही, तू कशाला यांना घरी आणलं, असे माझे मिस्टर बोलले. मी म्हटलं, अहो ताई असं म्हटलंय काही नाही, तुम्हाला खायचं तर तुम्ही खाऊ शकता, महाराजांचं काही कडक नाही, असं त्या म्हटल्या. तर म्हणे बघ म्हणे, नाही तर काहीतरी उलटंच वेगळं काहीतरी होऊ जायचं, असं ताई बोलल्या. त्यानंतर मी म्हटलं नाही. मग आम्ही सेवा सुरू केली. माझी सेवा सुरू झाली आणि खरंच तसंच झालं आमच्यामध्ये. रविवारी खूप जोराचे भांडणं आमच्या दोघांमध्ये झाले. असे भांडणं आमचे कधीच झाले नव्हते, एवढे भांडणं आमचे झाले. त्यावेळेस माझे मिस्टर म्हटले, मी तुला म्हटलं होतं या बाबाला घरात आणू नको, बघ यांना घरात आणलं आणि सुरू झालं. कारण त्या दिवशी सकाळी नॉनव्हेज केलं आणि दुपारी आमच्या घरात हे भांडणं झाले. त्यावेळेस असं मनामध्ये आलं की मला बी कुठंतरी वाटलं की खरंच असं असेल का म्हणून. मग मी त्या ताईंकडे गेले आणि ताईंना म्हटलं असं. ताई म्हणे, अगं असं काही नसतं म्हणे, ते एक योगायोग झाला असेल, पण असं काही नसतं. महाराज कुठे असं करतात का? आई कुठे आपल्या लेकराला दूर लोटते का? महाराज म्हणजे एक आपली आई आहे. स्वामी नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते प्रत्येक क्षणोक्षणी आपल्या आईसारखे आपल्या पाठीशी उभे राहतात. मग आई कुठे लेकराला त्रास देऊ शकते का? आईचं हे हृदय किती कोमल असतं. आई तर आपल्या मुलाच्या चांगल्यासाठीच विचार करत असते. तू असं मनात काहीच आणू नको, असे ताईंनी मला फार छान समजून सांगितलं. त्यानंतर मग मी घरी आले आणि मग माझ्या मिस्टरांची माफी मागितली की मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, यानंतर मी असं करणार नाही, आपण भांडणं करणार नाही. मी खूप रडले, मिस्टर रडले, त्यांनीही माझी माफी मागितली, मीही मागितली. आणि आता आम्ही ठरवलं की आपण एक व्यवसाय सुरू करूया, कारण आमचं याच्यामध्ये काहीच होत नव्हतं आणि आम्हाला स्वतःचं घरही पाहिजे होतं. आता गावाकडे जाणंही शक्य नव्हतं. आम्ही गावाकडे जाऊ शकतच नव्हतो, कारण पूर्णपणे आता आमचं जवळपास 20-25 वर्ष इथे गेली होती. त्यामुळे आता आपण इथेच सेटल होऊया, इथेच घर घेऊया अशी खूप इच्छा होती. यासाठी आपण काहीतरी करूया असं मनामध्ये वाटलं. म्हणून म्हटलं की आता आपण महाराजांनाच साकडं घालूया. महाराजांना म्हटलं की तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. मग आम्ही म्हटलं की आपण एक काम करू, भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करू. सकाळ सकाळ भाजीपाला मी विकत जाईल, त्यानंतर मी जॉबला जात जाईल, असं मिस्टर म्हटले. तर ठीक आहे. मग आम्ही सकाळीच मंडीमध्ये जाऊ लागलो, तिथून भाजीपाला घेऊन येऊ लागलो आणि गाडी लावू लागलो. 10 ते 11पर्यंत मिस्टर थांबायचे, तोपर्यंत मी काम करून येत असायची. मग नंतर मुली शाळेत गेली की मी गाडीवरती जायचे, मिस्टर जॉबला जायचे, असं आमचं सुरू झालं. सुरुवातीला फार गिऱ्हाईक लागलं नाही, पण नंतर खूप गिऱ्हाईक येऊ लागलं. आणि ज्या ठिकाणी आम्ही गाडी लावत होतो, विशेष म्हणजे आम्ही रस्त्याच्या कडेला गाडी लावत होती आणि जिथे गाडी लावत होतो तिथे औदुंबराचं एक वृक्ष होतं आणि मला ती माहीतही नव्हतं की महाराज औदुंबराखाली राहतात, दत्तगुरूंचा तिथे वास आहे, असं मी कधी मनात आणलेलं नव्हतं, मला माहीत नव्हतं. पण जेव्हा मी महाराजांविषयी आणखी ऐकू लागली, बोलू लागली आणि मोबाईलवरती बघू लागली, तेव्हा एक एक माहिती मला महाराजांविषयी मिळू लागली. त्यावेळेस मला कळालं की दत्तप्रभूंचं महाराजांचं वास्तव्य हे औदुंबर वृक्षाखाली असतं. आणि माझं तिथेच गाडी लावली की खूप छान धंदा व्हायचा, दुसरीकडे गाडी लावली की धंदा होतच नव्हता. अक्षरशः भाजप तसेच राहायच्या. पण ज्या दिवशी मी औदुंबराखाली तिथे गाडी लावायची त्या दिवशी माझी एकही भाजी शिल्लक राहत नसायची. एवढा तिथे मला चमत्कार जाणवला. मग मी म्हटलं की महाराजांचीच लीला आहे, महाराजांचीच सर्व काही दिया आहे, कारण प्रत्यक्षात औदुंबर वृक्ष म्हटले महाराज तिथे आहे, जिथे महाराज आहे तिथे कसलीच कमी नाही, असं मनामध्ये आलं. मग आता मी तिथेच गाडी लावू लागली आणि ज्या दिवशी मला 4 दिवस असायचे तेव्हा मी गाडी लावत नसायची आणि आमचा त्यावेळेस खूप कमी धंदा होत असायचा.
आणि त्यानंतर मग मी तिथेच बसल्या बसल्या त्या औदुंबर वृक्षाखाली महाराजांची सेवा करू लागले. गाडीवर बसल्यावरच मी स्वामीचरित्र वाचणे, घोरकष्ट उद्धर्मस्तोत्र वाचणे, महाराजांचा तारक मंत्र म्हणणे अशा सेवा सुरू झाल्या. एक दिवस काय झालं स्वामी भक्तांनो, वार होता गुरुवारचा. त्या दिवशी अचानक काय झालं की 10:30-11ची वेळ असेल. मी गाडी वगैरे लावली आणि बसली होती. म्हटलं आता चला सेवा करायला घेऊया. इतका सुगंध चंदनाचा, इतका सुगंध दरवळू लागला, खूप वास येऊ लागला. जे गिऱ्हाईक येत होते त्यांना कोणालाच वास येत नव्हता आणि मला एकटीलाच प्रचंड वास येत होता. मी प्रत्येकाला विचारायचे, तुम्हाला वास येतो का? तर ते कोणीच म्हणत नव्हते की आम्हाला छान वास येतो म्हणून. मला खूप छान वास यायचा. मग हे असं का बरं घडत आहे मला काहीच कळेना. मग मी त्या ताईंना फोन केला की ताई, असं माझ्यासोबत आज घडलं आहे. ताई म्हटल्या, तू किती भाग्यवान आहे, प्रत्यक्षात महाराज तुझ्या सान्निध्यात आले होते, महाराजांनी तुला दर्शन दिलं, असं ताई बोलल्या. आणि मला खूप छान वाटलं की महाराजांनी मला दर्शन दिलं. आमचे थोडे थोडे करून पैसे साचले आणि मी महाराजांपुढे चिठ्ठ्या टाकल्या होत्या. घर घेऊ की नको घेऊ, काय करू, खूप मोठा निर्णय होता. कारण पुढचंही झेपवलं गेलं पाहिजे होतं. जे काही पुढचं स्वामींना कळतं ते आपल्याला कुणालाच कळत नाही, हे तितकंच खरं होतं. मग मी महाराजांपुढे चिठ्ठ्या टाकल्या. काय करू महाराज, तुमच्याच निर्णयावरती मी सर्व काही करणार आहे. खूप मोठं पाऊल मी आता उचलणार आहे, असं स्वामींना सांगितलं. चिठ्ठ्या टाकल्या. 11 वेळेस तारक मंत्र म्हटली, 11 माळी जप केल्या. स्वामीचरित्रांचे 3 अध्याय वाचले. त्यानंतर मी एक चिठ्ठी माझ्या मुलाला उचलायला लावली. त्यामध्ये होकार आला. हो घ्या असं आलं. खूप आनंद झाला. आता महाराजांनी होकार दिलाय, सर्व काही तेच बघून घेतील. त्यांच्यावरती दृढ श्रद्धा विश्वास माझा होता. नामस्मरण कंटिन्यू चालूच होतं. मग आम्ही घर बघायला सुरुवात केली. बघता बघता आम्हाला बघायचो, आवडलं की खूप तिथे हे असायचं, खूप महाग ते असायचं, त्यामुळे पुन्हा कॅन्सल व्हायचं. महाराजांना म्हटलं की अशा ठिकाणी घर द्या की जिथे सर्व काही वास्तू चांगली असेल, कारण तुम्हाला सर्व काही कळतं, आम्हाला काहीच कळत नाही. जी वास्तू आमच्यासाठी चांगली असेल ती वास्तू आमच्यासाठी तुम्ही त्याचा निवड करा, तुम्हीच आम्हाला ती वास्तू द्या, असं मी महाराजांना सांगितलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, अशा ठिकाणी महाराज आम्हाला घेऊन गेले. तिथे खूप प्रसन्न वाटत होतं, खूप छान वाटायचं होतं. 1 BHK फ्लॅट होता. आम्हाला फार मोठा घ्यायचा नव्हता आणि जवळच दत्त मंदिर होतं. ते मंदिर बघूनच मला असं वाटलं की महाराजांची इच्छा आहे, महाराजांनी आपल्याला इथे आणलं आहे, नक्की इथेच आपलं काम होणार. आणि तो वार देखील गुरुवारचा होता. फ्लॅट बघितला, फ्लॅट आवडला. आता मी माझ्या स्वामींना म्हटले की आता पुढचं काय तुम्हीच बघून घ्या. पैसे तर आमच्याकडे जवळपास फक्त कॅश 5 ते 6 लाख रुपये जमा झालेली होती. मग माझे जे दागिने होते ते दागिनेही मोडले आणि त्या असं करून लोनही केला आणि आमचं तिथे खूप छान घर स्वामींनी आम्हाला स्वतःचं घर करून दिलं. आणि पुढचे जे स्वामींवरती विश्वास ठेवला होता, पुढचं जे काही होईल ते स्वामी करून घेतील, असं मी जेव्हा विश्वास ठेवून केलं होतं आणि त्या विश्वासाला स्वामी खरे उतरले स्वामी भक्तांनो. कारण मला वाटतच नव्हतं की आमच्याकडून ते लोनचे हप्ते जातील म्हणून, पण स्वामींनी ते लोनचे हप्ते आमच्याकडून स्वामी कसे करून घेतात हे आम्हाला कळत नाही. तारीख येण्याच्या अगोदरच आमच्या अकाउंटमध्ये तेवढे पैसे बरोबर हप्त्याचे पैसे जमा होतात. आणि जेव्हापासून स्वामी घरात आले तेव्हापासून एकही दिवस असा नाही की आमच्या घरामध्ये अन्न शिजलं नाही, की आम्हाला उपवाशी राहण्याची गरज आली, वेळ पडली आहे. कारण जेव्हा मी माझा स्वयंपाक करते त्यावेळेस मी महाराजांना नैवेद्य दाखवत असते. काही असो, मिरची असो, भाकरी असो, भले शिळं जरी असले तरी मी स्वामींना ते देते. कारण तुमच्या कृपा आशीर्वादाने ह्या घरात हे शिजलं आहे, असं मी स्वामींना म्हणते. आणि त्यांना अर्पण करून मगच आम्ही जेवण करतो. त्यामुळे आमच्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता स्वामींनी आत्तापर्यंत भासू आम्हाला दिली नाही. कुठूनही येतं, काही येतं, कसंही येतं, पण येतं म्हणजे येतंच. असं एकही दिवस नाही की आमच्या घरात मागणी बंद आहे. आणि आमच्या मुलाची जी आता घर घेतल्यामुळे आमच्यावरती म्हणजे थोडंफार आता कर्ज प्रत्येकावरती होतंच, परिस्थिती ही बिकट झालेलीच होती. त्या दरम्यानमध्ये काय झालं की माझ्या मुलाची फी ही आमच्याकडून थकलेली होती. शाळेतून रोज फोन यायचा की तुमची फी थकलेली आहे. आणि माझा जो मुलगा आहे तोही महाराजांना खूप मानतो. त्याने आम्हाला कधीही त्रास दिला नाही की मला असे शाळेमध्ये बोलतात, कारण त्याला टीचर रोज बोलायच्या. त्याने आम्हाला लवकर सांगितलंच नाही. आणि मग त्यानंतर जे रिझल्टची वेळ होती त्याने काय केलं, महाराजांचा 11 वेळेस तारक मंत्र घेतला
11 माळी जप केल्या आणि स्वामींना विनंती केली की माझा रिझल्ट मला दाखवा, कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं ज्याची फी भरलेली नाही त्याला रिझल्ट मिळणार नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि मग आता काय करायचं, मी म्हटलं एकदा जाऊन बघ, दिला तर आहे, नाही दिला तर जाऊ दे, महाराजांना माहीत आहे तुझा रिझल्ट काय आहे असं मी म्हटले. त्यानंतर माझा मुलगा शाळेमध्ये गेला, तिथे बघितलं तर सरांनी सांगितलं की तुझा 1 नंबर आलेला आहे. आणि विश्वासच बसत नव्हता त्याचा की 1 नंबर आला आणि आता हे रिझल्ट मला देतील. तर ते म्हटले की रिझल्ट घे. माझ्या मुलाला तर काहीच कळेना रिझल्ट घे म्हटल्यानंतर. त्याने रिझल्ट घेतला तर त्याचे वडील त्यांच्यासोबत गेलेले होते. तर ते सर म्हटले की बरं झालं तुम्ही 2-3 दिवस झाले तेव्हा पैसे भरले, नाहीतर त्याला रिझल्ट मिळाला नसता. खूप हुशार आहे तुमचा मुलगा असं म्हटले. माझे मिस्टर म्हटले, अहो सर मी पैसे भरले नाही. तर ते म्हणे, नाही हो, तुम्ही आला होतात आणि तुम्ही पैसे भरून गेलात. हे बघा इथे ज्यांचे पैसे आले नाही त्यांची नावं इकडे आहे आणि ज्यांचे पैसे भरले त्यांचे नाव इथं आहे. तुमच्या मुलाचं नाव पैसे भरले याच्यामध्ये आहे. असं जेव्हा कळालं त्यावेळेस सर्वांना, त्या दोघांनाही खूप आनंद झाला. आणि जेव्हा घरी येऊन मला त्यांनी सांगितलं, मी म्हटलं ही सर्व काही महाराजांची किमया आहे, हे फक्त स्वामीच करू शकता, अशक्य शक्य करतील स्वामी. प्रत्यक्षात स्वामी महाराज यांच्या रूपात गेले आणि स्वामींनी माझ्या मुलाचे पैसे शाळेमध्ये भरले, कारण आमच्याकडे त्यावेळेस पैसेच नव्हते भरण्यासाठी. आणि मिस्टर विशेष म्हणजे त्या दिवशी दिवसभर कामाला गेलेले होते, ते शाळेत गेलेच नाही. तर कोण गेलं हे शाळेमध्ये. खरंच महाराजांची किमया ही खूप आगाध आहे. महाराजांच्या नामस्मरणाने माझं आत्तापर्यंत सर्व काही कामं हे झालेले आहे असं मी म्हणेन, कारण मी खाता पिता उठता बसता फक्त आणि फक्त महाराजांचं नामस्मरण करते, दुसरं काहीच नाही. अंतःकरणापासून जेव्हा जेव्हा संकट येते त्यावेळेस अंतःकरणापासून त्यांना साथ घालते, त्यांना हाक मारते, डोळे बंद करते आणि महाराज कुठल्या न कुठल्या रूपामध्ये माझ्यासमोर असतात. माझ्या मदतीला ते धावून येतात म्हणजे येतात. असे मला आलेले आत्तापर्यंत जे स्वामींचे हे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.